रामकृष्ण हरी. भक्तांनो, श्रावण महिना सुरू होताच देव, निसर्ग आणि भक्ती यांचा अद्भुत संगम पृथ्वीवर अवतरतो. पण तुम्हाला माहीत आहे का, नागपंचमीच्या दिवशी एक अशी घटना घडली होती की ज्यामुळे एका गरीब कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. नागपंचमीला नागदेवताची पूजा का करतात? या दिवशी कोणती चूक आयुष्यभराचे दुःख देऊ शकते आणि कोणती भक्ती नागदेवताचा आशीर्वाद मिळवून देते? आजची ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेत लपलेला संदेश तुमच्या जीवनातही दिशा देऊ शकतो. आला श्रावण श्रावण, हरिनामाचा गजर, भक्ताच्या जीवनात सुखाचा होईल सागर. या अभंगाचा अर्थ असा आहे की श्रावण महिना भक्ती, नामस्मरण आणि देवकृपेचा महिना आहे. जो मनापासून देवाचे स्मरण करतो त्यांच्या जीवनात सुख शांती नांदते. आता कथा सुरू करूया. खूप वर्षापूर्वी एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. श्रावण महिना सुरू झाला होता. नागपंचमीचा दिवस जवळ आला होता. गावातील सर्व लोक नागदेवतेची पूजा करण्याच्या तयारीत होते. पण त्या शेतकऱ्याजवळ पूजेसाठी काहीच नव्हतं. तरीही त्याने मनोभावे प्रार्थना केली, हे नागदेवता, माझ्याकडे धन नाही, पण माझी भक्ती स्वीकार. नागपंचमीच्या दिवशी त्याने दूध, फुले आणि श्रद्धेने पूजा केली. त्याच रात्री त्याला स्वप्नात नागदेवताचे दर्शन झाले. नागदेव म्हणाले, तुझी भक्ती मला प्रिय आहे. उद्यापासून तुझ्या जीवनातील संकटे दूर होतील. काही दिवसातच त्या शेतात भरघोस पीक आले. घरात सुख समृद्धी आली. पण त्याने कधीही अहंकार केला नाही. तो रोज देवाचे नाम घेत राहिला. या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की देवाला संपत्ती नको असते, तर खरी श्रद्धा, भक्ती हवी असते. भक्तांनो, श्रावण महिना हा केवळ सणाचा महिना नाही, तर श्रद्धा, संगम आणि भक्तीचा महिना आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे मनातील अहंकार, राग आणि द्वेष दूर करा. कारण खरी पूजा मंदिरात नव्हे, तर आपल्या अंतःकरणात असते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर ओम नमः शिवाय किंवा नागदेवता महाराज की जय असे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि पुढील भक्तिमय कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव. नागदेवता की जय. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. धन्यवाद भक्तांनो.